तो कुठली भाषा आपल्याला? हिंदी, मराठी, इंग्लिश, अहिराणी, खानदेशी. एका बसच्या मागे लिहिलं होतं, नाद खुळा चला धुळा. ते धुळ्याला धुळे नाही म्हणत. कुठला आहेस तू? धुळ्याचा. आपल्याकडे धुळ्याचा आहे. आपल्याकडे ड जास्त प्रॉमिनेंट वापर. चोपड्याला काय म्हणतात? घाल कपडा चाल चोपडा. प्रत्येक गावाची आपली आपली एक विशेषता. So we are very grateful to all of you for being here this evening, and really grateful for sparing your valuable time because you could have done so many other things. आवाज येत नाही? कमी आहे. हां, मागच्यांना आवाज येत नाही. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. तर तुम्ही आज संध्याकाळी खूप काही दुसरं करू शकले असतात. जसं संडेला संध्याकाळी कुठे जातो आपण? सांगा मला. बिअर बार नका. ते वीक एंड असतं. हा वीक संपला आता. संडेला नाही जात आपण. शनिवारी रात्री जातात तिथवर. होच म्हणतात. हो. तर तुम्ही खूप काही करू शकले असतात, पण आज संडेला तुम्ही ते छान मंदिरात आला आहात. आणि एक सुंदर विषय ज्याच्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. काय मेसेज आला आहे तुम्हाला आज? काय टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे? ज्याच्याविषयी शास्त्रात प्रचूर म्हणजे खूप ठिकाणी तुम्हाला चर्चा दिसेल. कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बऱ्याच वेळेला त्याला आपण सहज नजरअंदाज करतो. एक खूप मोठे लेखक आहेत, जगप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचं नाव आहे जिम रॉन. नाव ऐकलं? जिम रॉन. तुम्ही इंटरनेटवर सर्च. खूप सुंदर सुंदर लेक्चर्स त्यांनी दिलेले आणि प्रख्यात रायटर आहेत ते. त्यांचे खूप फेमस स्टेटमेंट आहे. यू आर दी एव्हरेज ऑफ द 5 पीपल whom you stay the most. तुम्ही आज जे आहात, जशी आहात, ते कोणाचा एव्हरेज आहे? सगळ्यात जास्त जे 5 लोक ज्यांच्याबरोबर तुम्ही राहतात, त्यांचं एव्हरेज तुम्ही आहात. बरोबर? मग हा प्रिन्सिपल सगळीकडेच लागू होतो. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तुमच्या इंटरपर्सनल लाईफमध्ये, तुमच्या अकॅडमिक्समध्ये, सगळीकडे हा सिद्धांत लागू होतो. इतका महत्त्वाचा आहे. म्हणून आज आपण जे काही घडलेलो आहोत, त्याचा मुख्य जो भाग आहे, तो कशामुळे आला आपल्यात? आपल्या मित्रांमुळे, आपल्या मैत्रिणींमुळे. हे लोकं जे आहेत आपल्या लाईफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय करतायत? कॉन्ट्रिब्यूट करतायत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या चेक करायच्या आहेत. जसं आपण जेव्हा मित्रांच्या संगतीत राहतो, तर आपल्याला चांगल्या सवयी पण लागू शकतात आणि दुसरीकडे वाईट सवयी पण लागू शकतात. बरोबर. जसं एखादा मुलगा पिणारा कधी बनतो? अट्टल अट्टल दर्जाचा कधी बनतो? ज्या लोकांच्या जर तो टॉप क्लास पिणाऱ्यांमध्ये राहिला, तो कसा होईल? तो पण टॉप क्लासच होईल. मग ते स्मोकिंग असो, ड्रिंकिंग असो, कट्ट्या आठवतो का? कॉलेजचा कट्टा आठवतो? कट्ट्यावर काय करतात बसून? योग्या पिंक्या. हेच चालतं ना. मग आता जर तुम्ही एव्हरेज काढला की दिवसभरातनं ह्या मित्रांबरोबर किती वेळ बसलो, तर मनावर कसले संस्कार झाले, चांगले की खराब? तुम्ही कधी पाहिले का कॉलेजचा टॉपर एकदम भंगार मुलांमध्ये राहतो? पाहिलंय कधी? एखाद्या ग्रुपमध्ये एखादा हुशार जरी असेल, तर तो फक्त येऊन जाऊन करतो, तो कायम राहत नाही तिथे. कारण त्याला माहिती आहे मी पुढेच जाणार आहे, हे असे मागेच राहणार. कारण त्याला माहिती आहे यांच्यात राहिलं तर यांच्यासारखं. काय प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं आपल्याला? आजचा टेक होम मेसेज काय पहिलेच देतो तुम्हाला. वी आर दी एव्हरेज ऑफ दी 5 पीपल हुम वी स्टे द मोस्ट. मग भक्तीत जरी मला प्रगती करायची असेल, आता हा भाऊ असं का बरं झालं?
दाढी, मिशी, धोतर, टिक्का. हा, काय झालं ते? देवदास. आपल्याकडे लोक भेटले, पोरगी पळून गेली. बरं, तुम्ही असे का झाले? हा असा का झाला आणि तुम्ही असे का झाले? तेच आहे, परत तोच प्रिन्सिपल 5 मॅक्झिमम. हा जास्त काळ भक्तांमध्ये राहिला, असा झाला. तुम्ही तिकडे त्यांच्यामध्ये राहिले, तसे झाले. म्हणून आपली जी जीवनाची जडणघडण आहे, ज्या सवयी आपल्याला लागत आहेत, त्या कशामुळे लागत आहेत? 5च लोक आपल्याला निवडायचे. तुमचे 5 मित्र घेऊन मी लगेच सांगेल तुम्ही कसे आहात. तुमचे इंटरव्ह्यू घ्यायची पण मला गरज नाही. एखाद्याला वाईट सवय लागत असेल, जर एक जसे एक खूप मोठे जर्मन फिलॉसॉफर झाले, त्यांचं नाव होतं नीटझे. आता हे नीटझेचं काय म्हणणं होतं, किंवा ज्या जगात देवच नाही, तो काय करायचा, तो सगळीकडे प्रचार करायचा. मोठा फिलॉसॉफर होता, मोठा थिंकर होता. तो काय प्रचार करायचा, जगात देवच नाही. आणि त्याच्याकडे एक त्याचे जे मित्र होते, त्यांना कसली सवय होती, मग तो काय करायचा, जेव्हा त्याला सवय लागली ना, मग तो असं घ्यायचा सुट्टा, आणि तो काय करायचा, त्याच्यातनं सर्कल काढायचं. ते तू पाहिलं ना, तू मुलं, हा, ते पाहिलं. तो सर्कल काढायचा आणि तो म्हणायचा, देवा हे तुझ्यासाठी. तर त्याचं एक फार फेमस स्टेटमेंट होतं, गॉड इज डेड. काही दिवसानंतर पेपरला बातमी आली, नीड जे इज डेड. देव तसाच राहिला, नीड जे मरून गेला. का? सवय कुठून लागली त्याला ती? ते जे त्याचे जवळचे 5 मित्र होते, त्यांच्यामुळे त्यांना ती सवय. बरं, मग आपल्याला मोबाईलचं ॲडिक्शन असेल, नेटफ्लिक्सचं ॲडिक्शन असेल. आहे नेटफ्लिक्सचा पॅक मारला या महिन्याचा? किती रुपयाला? काय भाव चालला असेल? 350. हा, तुला कसं माहिती? प्रभूजी. तू प्रभूजी झाला आता. तू असं करू शकत नाही. तो विचार करा, नेटफ्लिक्सचं 350-400 रुपयाचं मला रिचार्ज पर मंथ लागतंय, आणि सिरीज नंतर सिरीज, सिरीज नंतर सिरीज मी बघतोय. आणि मुलांमध्ये काय त्याच्यात, तू ती सिरीज पाहिली का? आश्रम, बाबांचा आश्रम. आपल्याला त्याच्यात जास्त रस येतो, बाबांचा आश्रम काय असेल त्याच्यात. कुठून आलं हे सगळं? माझं मोबाईलचा टाइमपास असो, मूवीचा असो, नेटफ्लिक्स असो, कट्टा असो, येतंय कुठून? हे सगळं त्या 5 लोकांची तुमच्यावर कृपा आहे, ज्यांच्याबरोबर तुम्ही सगळ्यात जास्त राहता. त्यांची देण आहे, त्यांची भेट आहे तुम्हाला. हं? मग ते मित्र-मैत्रिणींचं रिलेशन असो, मित्र-मित्रांचं रिलेशन असो, मैत्रिणी-मैत्रिणींचं रिलेशन असो, ते चांगलं किंवा वाईट कधी होतं? तेच 5 लोकं ज्यांच्याबरोबर तुम्ही राहता. जसं काही-काही खूप चांगली होती हो, पण जास्त वेळ कोणाबरोबर घालवला? बघा, जी काही रामावर इतकं प्रेम करायची, की सकाळी उठल्या उठल्या मला राम दिसला पाहिजे, असं जिचं म्हणणं होतं. ती म्हणते, मला रामच नको, एक तर राम राहील, नाही तर मी राहील. कसं? काही नाही, कोणाचा संघ गेला, मंत्र लगेच परिणाम, रिझल्ट लगेच येतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, की ह्या फ्रेंडशिपचा, ह्या मैत्रीचा आपल्या लाईफवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय की निगेटिव्ह इम्पॅक्ट. आपण चांगल्या मार्गाने पुढे सरकतोय की वाईट मार्गाने पुढे सरकतोय. म्हणून हे आपल्याला आज थोडक्यात शॉर्टमध्ये 45 मिनिट्समध्ये मी तुम्हाला काही बेसिक खूप महत्त्वाच्या स्टोरीज आहेत, काही तुम्हाला माहिती असतील, पण त्याच्यामागे इतके मोठे प्रिन्सिपल्स आहेत. स्टोरीज बदलत राहतात, प्रिन्सिपल तेच राहतात, ते आपल्याला माहिती पाहिजे. जसं जीवनातले नियम हे सगळीकडे सारखेच असतात, पण त्याची युटिलिटी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, बरोबर आहे? तर त्याच प्रकारे जीवनात आपल्याला काही गोष्टी आहेत, ज्या निसर्गाने दिलेल्या आहेत. हं? जसं निसर्गाने आपल्याला आईवडील दिले, भावंड दिली, नातेवाईक दिले, तुम्हाला शिकण्यासाठी एक कॉलेज दिलं, बरोबर? आणि अजून पुढे भरपूर येतील, नातेवाईक येतील, तुम्ही ऑफिसला जाल, एक ऑफिसचा सेटअप असेल, तिथले कलिग्ज असतील, तिथले तुमचे बॉस असतील, बरोबर? जीवनातले असे कुठल्या गोष्टी आहे ज्याच्यावर तुमचा कंट्रोल आहे, मला सांगा. जीवनात कुठल्या गोष्टीवर तुमचा कंट्रोल आहे, मला सांगा.
एनिथिंग वेअर यू हॅव कंट्रोल. विचार कर बसल्या बसल्या कशावर कंट्रोल आहे तुमचं. अहो वडापाव खाल्ल्यावर गॅसवर कंट्रोल नाही आमचं. आहे का? आहे का कंट्रोल? कशावर कंट्रोल? कशावरच कंट्रोल. आई वडील निवडले का तुम्ही? फॉर्म भरला का? वा देवा, पाटलांच्या घरी पाठव. लिहिलंय का फॉर्म? तुम्हाला मेन्यू कार्ड दिला होता का? धुळ्यामध्ये इन्कम टॅक्स कॉलनीत असे असे व एक व्यक्ती आहेत, त्यांच्या घरीच मला भरला फॉर्म. मग कसं काय मिळालं? रँडम ॲक्सेस. याला याच्या घरी, याला याच्या घरी. कसं झालं सिलेक्शन? कसं झालं? होतं का कंट्रोल? काही कंट्रोल नाही. बरं तुमची भावंड निवडली का तुम्ही? भाऊ बहिणी निवडले तुमचे? नाही. ते कसे काय आले? भावंड कसे आले? काही कंट्रोल होता? जे दिलं ते घ्यावं लागतं. आई वडील जे दिलं ते घ्यावं लागतं. बरोबर आहे की नाही? बरं तुमचे नातेवाईक तुम्ही निवडले का? वो कॉर्पोरेटरच पाहिजे, कमीत कमी एम-एल-ए पाहिजे बरं, म्हणजे जास्त त्याच्या पुढे कमी नको मला. खासदार आमदार असंच काहीतरी द्या बरा नातेवाईक. आणि सगळ्यात भुरटेन भामटे कोणी असतील ते नातेवाईकच असतात. काही कामाचे नाही, काही म्हणजे काय झालं. यांना सगळ्याच गोष्टीचा त्रास असतो. का हो तुमचा मुलगा 2 वर्षापासून एकाच वर्गात आहे? राहू दे ना, तुम्हाला काय त्रास आहे? प्रॉब्लेम काय? ती आईला सांगावं लागतं, तो पाया पक्का करतोय. असं थोडी सांगतो तो नापास झाला. फाउंडेशन स्ट्रॉंग कर. मग तुमचं कॉलेज कसं बसं ढकलून ढकलून झालं. मग आता कॉलेज नंतर तुम्हाला जॉब मिळत नाही. 6-8 महिने तुम्ही घरी, लगेच यांना त्रास ना ते. का हो घरीच बसले? इंजिनिअरिंग केलं म्हणे, मेकॅनिकल म्हणे, अजून जॉब. असं नाही व्हायला पाहिजे. फार वाईट झालं तुमच्यावर. कोण असतं हे? हे ना ते. बरं ठीक आहे, लागला जॉब. जॉब लागल्यानंतर मग 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, लग्न नाही होत त्याचं. पोरगी भेटत नाही. भेटेल, काही काळजी करू भेटेल. मग झालं कसं तरी लग्न ढकलून टाकून. ते आजकाल टिकत नाही. 6-8 महिन्याच्या वरती. बरं झालं, लग्न झालं. लग्नानंतर त्यांचं काय? 2 वर्ष झाली लग्न, मुलबाळ. आहे की नाही? असंच असतं की नाही बाहेर. मुलबाळ. मुलामध्ये प्रॉब्लेम आहे का तुमच्या? नाही म्हणजे एक माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे. आमच्या वेळेला असाच प्रॉब्लेम आला. आम्ही त्यांच्याकडे गेलो. हा? यांना प्रत्येक गोष्टीचा त्रास असतो. प्रत्येक गोष्टीचा त्रास असतो. बरं निवडले का तुम्ही? होता का कंट्रोल तुमचा त्याचे? काही कंट्रोल नसतो. बरं शेजारी, शेजाऱ्यांवर तुमचा काही कंट्रोल? कसे असतात काय आपल्याला माहिती आहे. आमचा एक शेजारी होता, त्याने डिप्लोमा केला इलेक्ट्रिकलमध्ये. आणि नौका नौका तो त्याच्या अंगात ते तरतरी. डिप्लोमा झाला, डिप्लोमा झाला. त्याने एक इन्व्हर्टर तयार केलं. असं इन्व्हर्टर तयार केलं, ज्या दिवशी त्याने बनवलं आणि सेटअप केलं आणि बटन दाबलं, अख्ख्या कॉलनीची लाईट. म्हटलं तू काय बनवलं नेमकं? इन्व्हर्टर आहे का काय आहे? आपले शेजारी. आणि कधी त्यांच्याकडे मदत मागाल, काकू थोडी वाटीवर साखर, आत्ता संपली, थोडं 10 मिनिटं आधी यायला पाहिजे. आणि तिचा पोरगा काय खातोय? साखरपोळी. काय कामाचे रे हे आपले शेजारी पाजारी. बरं कलिग तुमचे ऑफिसमध्ये बॉस निवडता तुम्ही? असे चांगलेच कलिग द्या मला, किंवा बॉस मला चांगलाच पाहिजे जो मला सुट्टी देईल दरवेळेला. गेलो की तुम्ही जा बॉसकडे, सर सुट्टी पाहिजे. सर विचारतो काय रे, काय बरं सुट्टी पाहिजे? सर काका वारले. आणि नेमकं तुमचा कलिग तिथे असतो. अरे पण सुरेश, मागच्या महिन्यातच तुझे काका वारले. गेली का सुट्टी तुमची? त्याला काय त्रास असतो ते कळत नाही. तुम्ही निवडले का तुमचे कलिग, तुमचे बॉस? ठीक, शेवटचं घेऊ आता, लग्न. हा हसायला लागली. तुम्ही निवडतात का मुलगी? नाही, तुम्ही नाही निवडत. मग कोण निवडतं? शादी.com.
कोण निवडतं? मुलगी कोण निवडतं तुमच्यासाठी? आपणच निवडतो. मग असं का म्हणतात? मॅरेजेस आर मेड इन हेवन. असं का बरं म्हणतात? मॅरेजेस आर मेड इन हेवन. मॅरेजेस आर मेड इन हेवन आणि पुढे कधी कंप्लीट होतं ते आर ब्रोकन ऑन अर्थ. बरोबर आहे. मॅरेजेस आर मेड इन हेवन, ब्रोकन ऑन अर्थ. बरं तुम्ही चॉईस करतात का त्या मुलीला? तुम्ही पिक्चर पाहिला असेल ना, त्याच्यात तो हिरोची एंट्री होते, तिकडनं हिरोईन येते, हं? आणि लगेच ते वारं सुटतं, लगेच बॅकग्राऊंडला म्युझिक, असे बारीक बारीक शिंतोडे उडतात. हं? काही नाही, सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तुम्ही कधी पाहिलंय का? एखादा मुलगा एकदम हँडसम आहे आणि पोरगी म्हणजे बापरे, अवघडच. पाहिलं की अंगावर काटाच येईल. पाहिलं असं जोडपं? आणि मुलगा एकदम डांबरासारखा काळा आणि पोरगी एकदम हंसासारखी गोरी गोरी. कसं काय हे मॅचिंग कसं काय झालं बरं? कसं काय झालं? मॅचिंग कसं काय झालं? मॅचिंग बिचिंग काही नाहीये हे. वरून सर्किट दाबलं की त्याला तीच आवडायला. हीच पाहिजे, हीच पाहिजे. ती लाट एवढी जोरात असते ना, त्या लाटेत तो वाहूनच जातो आणि जेव्हा लाट ओसरते मग त्याला कळतं, अरे भलताच आदर्श घोटाळा. अरे पण ती लाट कोण आणतं तुमच्यामध्ये? तिलाच बघितल्यावर का लाट येते? हजारो पोरी फिरतात. त्याच वेळेला का लाट आली तुम्हाला? तुमचं चॉईस काही नाही. तुम्हाला वाटतं मी चॉईस आहे. अरे कसला तुमचा काही कसला चॉईस आहे तुमचा? कशातच तुमची चॉईस चालत नाही इथे. सगळं प्रोग्राम तुमचा रेडी आहे. पण निसर्गाने एकच अशी गोष्ट ठेवली जिथे तुम्ही सेल्फ चॉईस करू शकता. काय ती? फ्रेंडशिप. मैत्री हा एकच असा मार्ग आहे, एकच असं नातं आहे जिथे तुम्ही त्याला चूज करू शकतात, की बाबा हा व्यक्ती मला माझा मित्र म्हणून पाहिजे किंवा ही मुलगी मला माझी मैत्रीण म्हणून पाहिजे. हे तुम्ही चूज करू शकतात. ही मुभा तुम्हाला निसर्गाने दिली. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे असं संबंध आहे, जो आपल्याला जीवनात अत्यंत आवश्यक आहे, तो लागणारा आहे. म्हणून तो चूज करताना आपल्याला काय करायचं आहे, फार जपून आपल्याला तो चॉईस करायचा आहे. कारण हे रिलेशन तुम्हाला जसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना, इट कॅन मेक यू और इट कॅन ब्रेक यू. हे असं नातं आहे, जे तुम्हाला घडवू पण शकतं आणि जे तुम्हाला पूर्णपणे तोडू पण शकतं. म्हणून मैत्री ही गरज आहे. इट इज अ नीड. जर कोणी म्हणत असेल ना, की मला मैत्रीची गरज नाही, तो निश्चितपणे वेडा आहे. धरूनच चालत. मैत्रीशिवाय आपण जगू शकत नाही. ती गरज आहे. इट इज अ ह्युमन नीड. ह्युमन सायकॉलॉजीत पूर्ण फ्रेंडशिपवर एक डिटेल्स असतात, की मित्र कसा असला पाहिजे. युधिष्ठिर आणि भीष्मांचा संवाद आहे महाभारतात. त्याच्यात मैत्रीवर पूर्ण चॅप्टर आहे, की कुठल्या मुलाला माझा मित्र म्हणून मी घेतलं पाहिजे, त्याच्यात काय क्वालिटीज असल्या पाहिजे, मी कसं सिलेक्ट केलं पाहिजे, त्याची बॉडी पोश्चर, त्याचं वॉकिंग, त्याचं चालणं, त्याचं आय कॉन्टॅक्ट, इतके बारीक बारीक लक्षणं दिलेत. आपण काही स्टोरीज आज घेणार आहोत, त्यातनं आपल्याला हे समजून घ्यायचंय की मैत्रीचे सिद्धांत काय आहेत, मैत्री माझ्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि तिला जर मला व्यवस्थित पुढे न्यायचं असेल तर मला काय करायला पाहिजे. या बेसिक 3 मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. म्हणून मैत्री ही आपली गरज आहे. जसं भूक लागल्यावर आपण कोणाकडे जातो? आईकडे जातो. जेव्हा मला बरं वाटत नाही तेव्हा मी कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. गाडी खराब झाली तर मी कोणाकडे जातो? मेकॅनिककडे जातो. कारण ती माझी गरज आहे. अहो, मग मला जेव्हा असं वाटतं, की मला माझ्या मनातल्या भावना शेअर करायच्या आहेत, जिथे मला कोणी जज करणार नाही. मी आहे तसा मला स्वीकार केला जाईल. मी माझ्या नॅचरल पोझिशनमध्ये असेल, तेव्हा मी कुठे जातो? तेव्हा पण मला एक जागा लागते ना. मग ती जागा कुठे? ती मैत्रीची जागा आहे. त्याला म्हणतात सेक्रेड स्पेस. सायकॉलॉजी, ह्युमन सायकॉलॉजी त्याला नाव दिले सेक्रेड स्पेस. म्हणजे ही अशी जागा आहे जी पवित्र आहे आणि जिथे मला कोणीही जज करणार नाही, की तू काळा आहे, गोरा आहे, लहान आहे, मोठा आहे, जाड आहे, बारीक आहे, गरीब घरातला आहे, श्रीमंत घरातला आहे, मूर्ख आहे, बावट आहे, काही नाही. आहे तसं स्वीकार केलं. अशी जी जागा आहे त्याला म्हटलं जातं मैत्री. आणि ही अशी मैत्री जिथे असते, मग तिथे जीवनात कितीही वर चढ येऊ, त्या व्यक्तीला त्या स्थितीतनं तो सहज बाहेर पडू शकतो. म्हणून मैत्री काय? सगळ्यात पहिला प्रश्न घेतो आपण. मैत्री काय? अशी जागा जिथे मला जज केलं जात नाही आणि तिथे मी नॅचरल वावरू शकतो. आहे तसा मी राहू शकतो आणि तरी मला तिथे स्वीकार केलं जातं. त्याला म्हणतात
मैत्री. कारण मैत्री हा असा भाग आहे जिथे माझ्यातलं बेस्ट नेहमी बाहेर येतं. मैत्री कुठलं ठिकाण आहे जिथे माझ्यातलं बेस्ट बाहेर येतं. आता जर मी लिंबू पिळला तर लिंबूतनं काय बाहेर आहे? हा, रस. कसा असतो तो? आंबट. लिंबू पिळल्यावर मँगो ज्यूस येतो का? यायला पाहिजे यार. का नाही येत? कारण तुमच्यात तो बेस्ट पार्ट आहे, तोच बाहेर येईल पिळल्यावर. त्याच प्रकारे मैत्री हा असा फोर्स आहे जिथे तुमच्यात असलेलं जे काही बेस्ट आहे, मग ते चांगलं असेल तर चांगलं बाहेर येईल, वाईट असेल तर वाईट बाहेर येईल. ही ती जागा आहे. म्हणून तुम्हाला तुमच्यातलं चांगलं बाहेर काढायचं आहे की तुम्हाला तुमच्यातलं वाईट बाहेर काढायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून फ्रेंडशिपला आपण काय करतो, हा पण माझा मित्र, हा पण माझा मित्र, हेच फेसबुकवर तर इतके मित्र आहेत माझे, 1000, 2000, 5000, आणि पोटात दुखल्यावर किती येतं? जेव्हा मनात एकटेपणा वाटतो, मला त्रास होतोय, किती लोक येतात? 5000पैकी किती लोक आहेत? तुम्ही टाका तुमचा नाराज झालेला चेहरा, आय एम फिलिंग लोनली, टाका तुमच्या फेसबुकवर. काय रिप्लाय येतील तिथून? मूर्ख आहेस तू, बावळट, जा फिरून ये. अरे पण नाही, मला बोलायची गरज वाटते, मला शेअर करायची गरज वाटते, त्याला काय करणार आहे? तिथे एक लाईव्ह पर्सन मला लागतो. म्हणून आजची युवा पिढी जी तासन तास या व्हर्च्युअल जगात जगते ना, ते सगळ्यात त्यांच्यासाठी घातक आहे. कारण जिथे तुम्हाला खरी गरज असेल तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणीच नसतं. कारण त्याच्यासाठी पहिले काय करावं लागतं, तेवढं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट नाही, तुम्ही काढू शकता का, विड्रॉल करू शकतात? म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मैत्रीचे काही बेसिक सिद्धांत आपल्याला जाणून घ्यायचे. कारण आपल्यातलं बेस्ट किंवा आपल्यातलं वर्स्ट काढण्याची ताकद त्या मैत्रीमध्ये आहे. रिझल्ट लागल्यावर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? रिझल्ट लागल्यावर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? मित्र. पास झाल्यावर म्हणतात, हा ठीक आहे ना, पास झालं ना, चल पार्टी. आणि नापास झाल्यावर काय म्हणतात? सांगितलंच ना अभ्यास कर. आणि हेच भामटे बुरटे असतात. चल पिक्चरला जाऊ, चल इकडे जाऊ, चल तिकडे जाऊ. आणि रिझल्ट लागल्यावर काय म्हणतात? अहो त्याचं नापास झालं, चल आपण पार्टीला जाऊ. त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही. पास झाला दारू पिऊ, नापास झाला दारू पिऊ, गर्लफ्रेंड मिळाली दारू पिऊ, गेली सोडून दारू पिऊ, जन्म झाला दारू पिऊ, मरून गेला दारू. यांना दुसरं काहीच दिसत नाही. मला आनंदी ठेव, मी तुझा खरा मित्र आहे. म्हणून मैत्री ही काही बाह्य दृष्टीने चालणारी गोष्ट नाही. आपण बरेचसे मित्र कसे बनवतो, एक बाह्य. लहानपणी आठवतं का आपल्याला, लहानपणी मैत्री कशी करायचो आपण? ए तुझा रेड टी शर्ट, माझा रेड टी शर्ट, मित्र. आठवते लहानपणाची मैत्री? काय लागायचं त्या मैत्रीला? काही नाही, एखादी कॉमन छोटीशी, कारण ती निरागस होती, तिथे काही देवाणघेवाण होतं का नाही, एकदम निरागस. छोट्या छोट्या गोष्टीवर आपण मैत्री करत होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मैत्री तोडत होतो. आठवतं? कट्टी. 2-5 मिनिटाने चॉकलेट खाल्लं की परत फ्रेंड्स बो. करतो ना आपण. ती निरागस मैत्री होती. पण मोठं झाल्यावर ती मैत्री कुठं जाते? मोठं झाल्यावर ती मैत्री कुठे जाते? ती मैत्री का टिकत नाही? कारण त्या मैत्रीला फाउंडेशन नाही आहे. तर मैत्रीला आपल्याला काय द्यावं लागतं? ते फाउंडेशन द्यावं लागतं. लहानपणची जी मैत्री आहे आणि मोठ्या लहानपणी जर एखाद्या गोष्टीवरनं भांडण झालं, एखादी कॉमन गोष्ट आवडली बुवा, तुला पण एखादं खेळणं आवडलं आणि मला पण, आपण काय करतो, थोडा वेळ ओढाताण करतो, मग काय होतं, तू पण खेळ, मी पण खेळ. हां? पण मोठं झाल्यावर समजा एकच पोरगी आवडली, आता काय म्हणा, थोडा वेळ तू खेळ. काय करायचं? चालतंय का असं? तिथे तर काय काय नाही भांडणं होत. मला अजून आठवतं, मी जैन ज्युनियरला होतो. माझा एकदम जवळचा मित्र तो जैन सिनियरला होता. तर त्याच्या वर्गात एक सोकॉल्ड सुंदर मुलगी होती आणि हा हुशार होता. तर याचं जर्नल वगैरे एकदम वेळोवेळी कंप्लीट राहायचं. हं. मग ती जी सुंदर मुलगी होती, तिला वाटलं की याचं सगळं वेळोवेळी कंप्लीट असतं, तर याची मदत घेतली तर आपलं सगळं काम वेळेत पूर्ण होईल. म्हणून असं तुम्हाला हे वाटू देऊ नका की ती म्हणते मी तुझी चांगली मैत्रीण. काय नसतं.
सगळं काम. एकदा एक मुलगा फोन करतो, त्याला वाटतं ही माझी गर्लफ्रेंड आहे. मग तो त्याच्या ती सोबतच असते, पण काही कामाने ती बाहेर जाते. तर तिची पर्स तिथेच राहते आणि पर्समध्ये काय असतो, तर त्याला वाटतं की बाबा आपण मोबाईलवर फोन करून बघू हिने माझं नाव काय सेव्ह केलंय. मुलांना वाटतं ना, काय नाव असेल बाबा, हनी, स्वीट हार्ट, असं मुलांना बरेच वाटतात किंवा आपल्या आपल्या मैत्रिणीने काहीतरी आपलं नाव सेव्ह केलं असेल. तर तो तिच्या मोबाईलवर फोन करतो. तर तिथे काय नावाने सेव्ह केलेलं असतं, ATM कार्ड 5. म्हणजे पोराचा वापर कशाला? खर्च करून घ्या. मग हा हुशार, ती गेली याच्यावर आणि ती काय म्हटली, की "बाबा तुझं जर्नल मला दे," म्हणे, की "मी लिहून परत देते." तर हिच्यावर आता हिला पण माहिती हिच्यावर किती पोरं प्रेम करत असतील आता. तर त्यातला एक आशिक, तो डायरेक्ट त्या मुलाकडे गेला. खबरदार तिच्याकडे बघितलं तर, "अहो," म्हणे, "माझं काहीच घेणं नाही." ती जर्नल घ्यायला आली. लक्षात ठेव म्हणे तुझा होतं कॉलेजला. म्हणून हे जे बाह्य आपल्याला दाखवलं जातं, की बाबा फ्रेंडशिप म्हणजे हे फ्रेंडशिप. फ्रेंडशिपला जोपर्यंत फाउंडेशन नसेल, फ्रेंडशिप टिकत नाही. रामायणामध्ये ही एक स्टोरी येते. ज्यावेळेला भगवान रामचंद्र वनवासात जातात, तर वनवासात गेल्यानंतर एका ठिकाणी ते थांबतात आणि थांबल्यावर मग रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, की "तू आमच्यासाठी काय कर, कुटी बनव." तर ते कुटी बनवतात. तर कुटी बनवण्यासाठी जो सामान आहे, त्या नदीच्या पलीकडे मिळतो. मग लक्ष्मण काय करतात, नदी ओलांडून तिकडे जातात. आता लक्ष्मण नदी ओलांडून तिकडे गेले, तिकडनं लक्ष्मण शिव्या द्यायला लागतात. कोणाला? रामाला. "तू एक नंबरचा बावळट आहे. मी असतो ना तुझ्या जागी, तिथे ठोकून दिलं असतं म्हणे वडिलांना. असं कसं काय तुला राज्य दिलं नाही?" म्हणे. "मूर्ख आहे बाप." काय एकदम तू बोलायला लागला आवेशात. लक्ष्मण जेव्हा आवेशात येत, मग ते सामान घेऊन इकडे येतात नदीच्या बाजूला. परत शांत. रामचंद्र बघतात त्याला काय झालं? तिकडे गेलं तर तापलं, इकडे आलं तर थंड झालं. मग ते परत जातात काही सामान घ्यायला तिकडच्या बाजूला. परत तिकडनं शिव्या देतात. कोणाला? रामाला. लक्ष्मण रामाला शिव्या. "अरे मूर्ख आहे," म्हणे, "बावळट," म्हणे, "तुला अक्कल नाही. सगळं घरदार सोडवणार तुझ्यामुळे मलाही त्रास होतो," म्हणे, "काय जंगलात राहायचं, खायचं प्यायचं." रामचंद्र परत लक्ष्मणीकडे, परत शांत सेवा करत. लक्ष्मणाला कळत नाही, की मी तिकडे गेल्यावर का आरडाओरडा करतो आणि इकडे आल्यावर का शांत. मग रामचंद्र त्यांना सांगतात त्या जागेची स्टोरी. तर तिथे दोन खूप जवळचे एकदम घनिष्ठ मित्र असतात. आपल्या भाषेत त्यांना काय म्हणतात, लंगोटिया यार. म्हणजे इतके जवळचे की बाबा एकमेकाची पण वापरू शकतात. लंगोटिया. म्हणजे टॉयलेटला जाणार ते एकाच भांड्यावर, खायला एकाच. सगळे एकत्र बाबा आम्हाला. एवढी त्यांची गाढ मैत्री असते की सगळं एकत्रच. आणि त्यांची मैत्री पूर्ण जगात विख्यात असते. सुंद उपसुंद नाव आहे त्यांचं. आता यांची मैत्री इतकी गाढ असते आणि ते तपस्या पण एकत्र करतात. आता तपस्या एकत्र करतात, दोघांना एकत्र बळ प्राप्त होतं. आणि जेव्हा ब्रह्माजी त्या तपस्येचं फळ द्यायला येतात, ते म्हणतात, "काय पाहिजे?" म्हणे, "आमची मैत्री बिलकुल तुटायला नको, असं वरदान द्या," म्हणे आम्हाला. तथास्तु. ऐराणीमध्ये काय? तथास्तु. ठीक आहे, म्हणे, जा तू घे. ते दोघं जेव्हा एवढे घनिष्ठ मित्र, त्याच्यात तेवढे बलशाली, जागोजागी जाऊन उपक्रम करतात गड. एवढा त्रास, सगळे डोक्याला हात लावून देवी देवता. आणि काय कसं तोडायचं म्हणे यांना. मग जर दोन घनिष्ठ मित्रांना तोडायचं असेल तर सगळ्यात सोपं साधन सांगा. अरे हस. हं? कळलं कळलं तुम्हाला? सगळे देवी देवता डोकं लावतात म्हणजे ठीक आहे, एकत्र मीटिंग घेतात. मग ब्रह्माजी म्हणतात, तुमच्या शरीरातलं तीळ तीळ सुंदरता डोनेट करा. सगळे देवता तीळ तीळ सुंदरता डोनेट करतात आणि त्यातनं कोण जन्म घेते? तिलोत्तमा. ती इतकी सुंदर असते, इतकी सुंदर असते, की तिचं अंग अंग म्हणजे प्रत्यंग सुंदर. तो देवदेव तो नव्हतो काय बुवा, आपण पण नंबर लावावं काय आता. त्यांनाही कंट्रोल होत नाही. ब्रह्माजी म्हणे संयम, कंट्रोल. तो धारण नाही, काम झाल्यावर नंतर बघू, पहिले काम करून घ्या. मग ते सांगतात तिला, बरं ती विचारते म्हणे काय काम. म्हणे, असं असं प्रोजेक्ट आहे तुमच्यासाठी, ऑफ साईट प्रोजेक्ट आहे तिकडे. तिकडे जाऊन तुम्हाला सगळं मार्गी लावायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात.
आणि हे दोघं त्या दिवशी एवढा मोठा पराक्रम करून येतात आणि जंगी पार्टी चाललेली असते. आणि तुम्हाला माहिती आहे मग ते एकदम सुंदर वारा आणि सुगंध अशा सगळ्या गोष्टी आता ते हे सगळं इंद्र ऑर्गनाईज करतात बरं का. त्यांचा पूर्ण ऑर्केस्ट्राचा बँड आहे इंद्र. इंद्र म्युझिकल पार्टी. त्यांच्यात ऑर्केस्ट्रा मुली बिली सगळं असं त्यांचं एकदम. मग तो सगळा ऑर्केस्ट्रा वगैरे ऑर्गनाईज करतो आणि मग तिथे लगेच आवाज. पहिला तिचा पायलचा आवाज येतो. हे दोघं ऑलरेडी फुल असतात आणि तेवढ्यात तिला बघतात. मग एक जण म्हणतो बघ म्हणे तुझी वहिनी आली. अरे येड्या तुला चढली आहे म्हणे तुझी वहिनी म्हणे. ह्या जगात दुसरं कोणीच नसतात ते एकमेकालाच मारू शकतात एवढी त्यांच्यात शक्ती असते. म्हणून तुम्ही किती का लंगोटी यार असू द्या एक अशी गोष्ट तुमच्या मैत्रीत येऊ शकते जी तुमच्या मैत्रीचे तुकडे तुकडे करून देईल. नुसते मैत्रीचे नाही तुमचे सुद्धा तुकडे तुकडे करू शकते. म्हणून कुठल्याही मैत्रीला काय पाहिजे असतं सगळ्यात पहिले एक बाउंड्री एक फ्रेम. ज्याला रामायणात काय म्हटलं गेले लक्ष्मण रेखा. ती जर तुम्ही पार केली तर लगेच अलर्ट व्हायचं याच्या पुढे नाही यायचं. कारण तो एक पर्सनल एरिया असतो. म्हणून ज्या वेळेला द्रौपदीचा विवाह 5 पांडवांशी झाला तर ती इतकी सुंदर होती द्रौपदी इतकी सुंदर होती की ज्या वेळेला त्यांना वनवास होतो आणि विराट नरेशच्या इथे ती काम करते सैरेंद्री म्हणून मेकअपवाली ड्रेसर असते ती. तर ती सकाळी उठून पाणी भरायला जायची राणीसाठी. देवपूजेचं पाणी लागतं ना. तर ती विचार करा ती ओरिजिनल फॉर्ममध्ये नाही बरं का तिच्या एका सर्वंटच्या फॉर्ममध्ये. तर तिथे विहिरीवर त्या तलावावर ज्या स्त्रिया पाणी भरायला यायच्या त्या स्त्रिया देवाला प्रार्थना करायच्या की तू आम्हाला पुरुषाचं शरीर का नाही दिलं. जर पुरुषाचं शरीर असतं तर हिच्याबरोबर आम्ही विवाह केला. कोण म्हणतंय पुरुष नाही म्हणत आहे स्त्रिया म्हणतायत. इतकी इतकी सुंदर होती आणि ती इतकी सुंदर असल्यामुळे ज्या वेळेला 5 पांडवांचा तिच्याबरोबर विवाह झाला सगळ्यात पहिले नारद मुनी तिथे आले आणि काय म्हटले जर तुम्हाला हिच्याबरोबर आनंदाने संसार करायचा असेल तर पहिले लाईन ऑफ कंट्रोल आखा ती लक्ष्मण रेखा आखा. म्हणून मग तिथे पांडव ते हे करतात की 1 वर्ष एका पांडवाबरोबर द्रौपदी राहील. त्या एका वर्षात कोणीही तिच्याबरोबर संबंध ठेवणार नाही तिच्याकडे बघणार नाही. बाकी सगळे 4ही भावंड कडक ब्रह्मचारी व्रताचा पालन करतील. आणि जर कोणी नियम तोडला तर काय त्याला 12 वर्षाचा वनवास. आणि अर्जुन तोडतो आणि अर्जुनाला काय होतं 12 वर्षाचा वनवास. नियम मैत्रीमध्ये पण नियम असले पाहिजे लाईन ऑफ कंट्रोल नाही तर मैत्री 100% तुटणार आणि तो पेन तुम्हाला होणार. कारण मैत्रीला बऱ्याचशा गोष्टी बाधक असतात. आपल्याला काय वाटतं त्याला पण हे आवडतं मला पण ते आवडतं मग आम्ही दोघं मित्र झालो तसं नाही ती मैत्री टिकत नाही. रामायणात दुसरी एक स्टोरी येते. आपल्याला काय सांगितलं जातं टीव्ही मध्ये रावणासारखा शक्तिशाली कोणी नाही बरोबर. तुम्हाला रामायणच माहिती नाही याचा अर्थ. रावणावर किती रेप केसेस होत्या रजिस्टर्ड किती रेप केसेस आहेत. अरे रामायणात दिलंय वाचत नाही का तुम्ही. तुम्हाला टीव्ही वरच आवडतं ती सीता एवढे कपडे वाटेल का ती सीता तुम्हाला ती आईच्या रूपात दिसेल का एवढंच घातल्यावरती. तर रामायणात हे मी काय मुद्दा घेत होतो रावण आणि रावण शक्तिशाली. रावणावर 18 ऑफिशियल रेप केसेस आहेत. किती 18 दिलेलं आहे तुम्ही वाचा मी तुम्हाला पानं देतो रेफरन्स नंबर देतो तुम्हाला. 18 ऑफिशियल अनऑफिशियल भरपूर आहे त्याच्यावर त्याने किती कांड गेले आपल्याला काहीच नाही पण 18 शाप त्याला मिनिमम होते. आणि त्यातला एक शाप होता वेदवतीचा की तू मला दूषित केलंय तर मीच तुझ्या मृत्यूचं कारण बनेल. म्हणून जेव्हा ती अग्नी होते ना सीता रावणाला भिक्षा द्यायला जाते लगेच अग्नी प्रकट होते त्या लक्ष्मण रेखेतनं. ओरिजिनल आत जाते आणि ती वेदवतीवरती येते डुप्लिकेट. तो डुप्लिकेट घेऊन जातो. हे मत्स्य पुराणात दिलेली स्टोरी तुम्ही वाचू शकता. हे कोणाला माहिती नाही तुम्हाला पिक्चरवाले दाखवत नाही तुम्हाला भ्रमात ठेवायचं. आता तुम्हाला ते राधाकृष्ण सिरियल राधाकृष्ण सिरियल काय आपली राधा कधी वाटतं ना रासलीला वो करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला. काय योग्य आहे का प्रभूजी. आम्हालाही वाटतं असं करावं पण आम्हाला स्कोप नाही.
म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे, सिन्सिअरिटी इज लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी. मुलं सिन्सिअर का वागतात? कारण त्यांना कुठे स्कोपच मिळत नाही. तर रावणावर 18 ऑफिशियल केसेस, बरोबर. तर हे जे आपल्याला दाखवलं होतं हे सगळं काय मनगढ आहे. कारण रासलीला जेव्हा झाली तेव्हा कृष्णाचं आणि गोपिकांचं वय किती होतं सांगा बरं? फक्त 7 वर्ष. हे भागवताच्या दशम स्कंदात दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. पण तुम्हाला काय दाखवलं जातं, ती एकदम टवटवीत सुंदर, हा पण एकदम सुंदर, आणि ते दोघं टाक टाक असं पाहिजे यार. 7 वर्षाचा मुलगा मुलगी खेळताना तुम्हाला काहीतरी होतं का मनात? नाही. मग त्यांना कसं काय होईल? फक्त 7 वर्षाचे. हे वाचा तुम्ही. आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला जे टीव्हीवर दाखवलं गेलं ना, सगळे बुरटे आहेत. खरं दाखवतच नाही. तर रावणानं आपल्याला काय दाखवलं गेलं, खूप शक्तिशाली, भक्ती देखी लेकिन शक्ती नहीं देखी. आणि काय भक्ती याची? शंकराची उपासना करायचा. एकदा गेला कैलासवर, तपस्या करत होता, आणि कोण दिसलं त्याला? पार्वती. तो म्हणे हीच पाहिजे, अजून तपस्या, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. ते शंकर म्हणे काय पाहिजे? पण ती पाहिजे, मग घेऊन जा. त्या बाबाला असं हे पडलेलं नाही, तो छान, ही भक्ती आहे त्याची. असा भक्त पाहिजे तुम्हाला तुमचा? हे दिलेलं आहे, शास्त्रात दिलेलं आहे. तर रावण इतका शक्तिशाली होता, त्याचा भरपूर वेळा पराभव झालेला. कार्तिवीर्य अर्जुनाने त्याचा पराभव केला, वाचा रामायण. कार्तिवीर्य अर्जुनाने त्याला एवढा चोपलाय की तुम्ही विचारच करू शकत. अजून एका व्यक्तीने चोपलाय रावणाला, वाली. वाली इतका शक्तिशाली होता की त्याच्या समोर जर कोणी आलं ना, तर तो त्याची 50% स्ट्रेंथ लगेच घेऊन घ्यायचा. रावणाला हे माहिती होतं की अरे याच्या समोर गेलो तर आपली 50% बॅटरी खराब. मग तो काय करतो, तो मागून मागून धरायचा प्रयत्न करतो. तो वालीला लक्षात येतो कोणतरी राहतो, त्याला काखेत धरतो. हा, काखेत धरतो आणि 4 दिशांना 4 गायत्री करून परत संध्याकाळी परत येऊन तेवढा वेळ आघाडी तिथेच काखे. ही शक्ती आहे. मग त्याला कळतं. मग त्याला वाढली विचारतो, काय रे कशाला आला म्हणे? नाही नाही म्हणे, आज फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्री करायची म्हणे तुमच्यावर. बरं बरं बस. तर तिथे त्या दोघांचं यज्ञ होतं. तो मैत्रीसाठी यज्ञ असतं बरं का. यज्ञ म्हणे, बोल काय टर्म्स अँड कंडिशन आपल्या मैत्रीचं? तो म्हणे माझी संपत्ती तुमची संपत्ती. म्हणे ठीक आहे, पुढे बोल. माझं राज्य तुमचं राज्य. म्हणे ठीक आहे, पुढे बोल. माझी मुलं तुमची मुलं. म्हणे पुढे बोल. हा बोरटा एवढा भामटा असतो, म्हणजे माझी बायको तुमची बायको. वाली म्हणतो अच्छा, हॅपी फ्रेंडशिप डे. हे रामायणात दिलंय, वाचा. हे जे तुम्हाला मॉडर्न सोसायटीत दिसतं ना, स्वॅपिंग ऑफ वाईफ्स अँड हजबंड, हा कॉन्सेप्ट खूप जुना आहे. हे नवीन कॉन्सेप्ट. हे वाली आणि रावणात पहिले झालं वाईफ स्वॅपिंग. जुना कॉन्सेप्ट, काही नवीन नाही. आणि त्याचं काही खूप गुणगण नाही केलं गेलं. लय भारी कॉन्सेप्ट. थर्ड क्लास आहे ते, जनावरं पण करतात, माणसाने केलं काय. तर तेव्हा हे यांची मैत्रीचं फाउंडेशन काय? तुम्हाला अशी मैत्री पाहिजे का? ही जी कच्च्या फाउंडेशनवर असणारी जी मैत्री आहे ती टिकत नाही. म्हणून पुढे ज्या वेळेला, आता वालीचा मुलगा कोण? अंगद, बरोबर. अंगदची टीम कुठे जाते? साऊथ इंडिया. साऊथ इंडिया जेव्हा अंगदची टीम जाते आणि सगळ्यांना विचारलं जातं की बाबा कोण उडी मारेल या समुद्राच्या पार, 100 योजनाचा म्हणजे 800 मैलाचा हा जो समुद्र आहे, कोण उडी मारेल? सगळे म्हणतात मी 10 योजन, कोणी म्हणतो मी 20 योजन. अंगद म्हणतो मी 100 योजन मारू शकतो, पण मी परत नाही येऊ शकत. म्हणे असं कसं काय? तू 100 योजन तिकडे उडी मारू शकतो, तर तिकडनं 100 योजन इकडे उडी नाही मारू शकत का? तो मारू शकत होता, पण तो नाही का म्हटला? कारण रावणाची जी कॅपिटल होती तिथे फ्रेंडशिपचा अर्थ काय? स्वॅपिंग. तर त्याच्यात कोणाचे गुण होते? त्याच्यात त्याच्या वडिलांचे गुण होते. तर त्याचं म्हणणं काय, मी परत काय येऊ शकत नाही? तर तिथे मला एखादं प्रलोभन आलं तर मी त्याला टाळू शकणार नाही. परत येण्याचा तर चान्सच येत नाही. माझ्यात उडी मारण्याची शक्ती आहे, पण ते टेम्पटेशन टाळण्याची शक्ती नाहीये, कारण माझ्या वडिलांनी ती मला प्रदानच नाही. आलं कुठून त्याच्यात? अर्जुन धडधडीत अग्निदेवाला म्हणतो,
ते बाजूला ठेवणे माझं काम आहे. लक्षात घ्या तुम्ही. बरं काय पाहिजे? म्हणे मला सगळे दिव्यास्त्र द्या. अर्जुन अग्निदेवाला म्हणतो मला सगळे दिव्यास्त्र द्या आणि इन केस जर मोठं युद्ध झालं तर तुमचा रथ मला पाहिजे. म्हणून हा तोच रथ आहे ज्याच्यावर हनुमानजी बसलेले झेंड्यावर. हा अग्नीचा रथ आहे. अग्निदेव त्यांना अस्त्र आणि रथ दोघी गोष्टी देतात. तिथे कृष्ण काय असं म्हणत की सिला दिया तूने मेरे प्यार. कृष्ण मॅच्युअर होता. त्याला माहिती की माझ्या मित्राची गरज बदललेली आहे. त्याचं राज्य गेलेलं आहे. त्याला राज्य प्राप्त करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्या फ्रेंडशिपचं फाउंडेशन काय? अंडरस्टँडिंग. बाबा ठीक आहे, याच्या गरजा बदललेल्या आहेत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मला मदत केली पाहिजे. तो फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. एकमेकांमध्ये एवढा टाइम इन्व्हेस्ट केला, एवढी एनर्जी इन्व्हेस्ट केली आहे की ज्या वेळेला विड्रॉ करायची वेळ आली, कृष्णाने वाईट नाही मानलं. अर्जुनाने विड्रॉ केलं ना त्यावेळेला. कृष्णाला वाईट वाटलं कारण इन्व्हेस्टमेंटच इतकी केली की थोडंसं विड्रॉ केलं तर काय फरक पडतो. कारण मॅच्युरिटी होती फ्रेंडशिप. म्हणून मैत्रीला जोपर्यंत फाउंडेशन नाहीये ना, कंडिशनल मैत्री असेल ना तर नक्की ती तुटणार आणि ती तुटल्यावर खूप जास्त पेन होणार. तसं भागवतामध्ये पण एक स्टोरी येते. 2 मैत्रिणींची स्टोरी येते. फुली माहिती आहे? 2 मैत्रिणी. मुलींना काही लागत नाही, नुसतं हसायचं ही 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 काही झाली ही हसतच राहतं. आहे की नाही? तू दाढी जरी केली नाही केली लाल शर्ट घातली त्यांना नुसतं हसत राहतं. त्यांची मैत्री कशी असते? त्यांची मैत्री पण मोस्टली फाउंडेशन लेस असते. कारण बाह्य बाह्य असते. तर शर्मिष्ठा आणि देवयानी नावाच्या 2 मैत्रिणी आहेत. आता शर्मिष्ठा जी ती राजाची मुलगी आहे, देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी आहे. म्हणजे राजाचा जो पुरोहित आहे, मुख्य पुरोहित त्याची. तर दोघी एकदम छान मैत्रिणी असतात. कारण राजाची मुलगी आणि गुरुची मुलगी मैत्रिणी छान, त्यांच्या गप्पा गोष्टी, रोज फिरायला जाणं इकडे तिकडे. तर एक दिवस त्या मैत्रिणी कुठे जातात? अंघोळ करायला. अंघोळ करायला जातात तर कपडे आपण बाहेर काढतो ते तसं कपडे काढतात आणि ज्यावेळेला ते आत जातात त्यांना लक्षात येतं की अरे भगवान शंकर तिकडनं येत आहे आणि अशा अवस्थेत भगवान शंकराने जर आपल्याला पाहिलं तर ते आपल्याला शाप देतील. म्हणून त्या काय करतात? झटपट झटपट बाहेर येतात आणि घाई गडबडीत काय करतात? कपडे घालतात. आता होतं काय की देवयानीचे कपडे शर्मिष्ठा घालते आणि शर्मिष्ठेचे कपडे देवयानी. ज्या वेळेला ते बघतात हे तर ती देवयानी जी असते ती शर्मिष्ठाला म्हणते म्हणे बघ आज काय कलियुग आलाय म्हणे. गुरु जे इतके ज्यांची आपण पूजा अर्चना करतो त्या गुरुच्या मुलीचे राजाच्या मुलीने कपडे घातले म्हणे. हे तसं आहे जसं यज्ञकुंडातल्या यज्ञ हवी म्हणजे घीला एखादा कुत्रा पाहतो म्हणे. म्हणजे ती कोणाची तुलना करते? तिची कुत्र्याशी. काय कारण? तू माझे कपडे कसे काय घातले? कारण काय मैत्री तुटायला? तू माझे कपडे कशी काय घातली? तुटली. तर त्या दोघींमध्ये एवढं भांडण होतं की ही जी शर्मिष्ठा आहे ती देवयानीला काय करते? विहिरीत ढकलून. मी काही टिप्स देत नाही काय कशावर काय ती विहिरीत ढकलून देते. मग तिचे वडील येतात तिला बाहेर काढतात. मैत्री ज्या वेळेला फाउंडेशन लेस असते तिचा असाच अंत होणार. म्हणून मैत्रीत सगळ्यात महत्वाचं काय आहे? टाइम इन्व्हेस्ट करा. त्या मैत्रीमध्ये फाउंडेशन द्या. आणि टाइम इन्व्हेस्ट कसा करता येतो? त्याला सिंपल 6 स्टेपचा फॉर्म्युला आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षडविधा प्रीती लक्षणम. प्रीती म्हणजे काय? प्रेम जर वाढवायचं असेल तर काय काय करावं लागेल? ददाती प्रतिगृह्णाती. आपल्याला काय करायचंय? आपल्या मित्राला गिफ्ट द्यायचंय, मित्राकडनं गिफ्ट स्वीकार करायचं. एकमेकाला आपल्याला गिफ्ट ददाती प्रतिगृह्ण गुह्यमाख्याती पृच्छती. माझ्या मनात खूप त्रास होतोय, मला एखादा विचार एखादी व्यक्ती खूप त्रास देते, बोला, मन मोकळं करा. तिथे मित्र लागतो. गुह्यमाख्याती पृच्छती. त्या मित्राशी तुमच्या मनातल्या भावना रिव्हील करा, शेअर करा. आणि मित्र कसा असला पाहिजे? त्याने लगेच रेकॉर्डिंग करून सगळीकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे बा याला काय त्रास होतो.
असं पाहिजे का मित्र? गुह्यम म्हटलंय. गुह्यम म्हणजे काय? तुम्ही जे सांगितलं ते त्याला गुह्य पण ठेवता यायला पाहिजे. गुह्यमख्याती पृच्छती. झाले 4. तुम्ही तुमचं हार्ट कॉन्फिडेन्शियली त्याला रिव्हील करायचं, तो त्याचं हार्ट कॉन्फिडेन्शियली रिव्हील करेल. आणि भुंक्ते भोजयते चैव. तुम्ही कधी त्याला छान पार्टीला घेऊन जा, तो तुम्हाला कधीतरी छान पार्टीला घेऊन जा. ह्या 6 गोष्टी जेव्हा आपण डीलिंग्समध्ये आणतो विदाऊट एनी रिझर्वेशन, मग ती भक्ती ती जी मैत्री ती वाढते. त्यातली डेप्थ वाढते. कारण दोघंही बाजूने सारख्या प्रकारे आदान-प्रदान चाललंय. मग जेव्हा आपण या फ्रेंडशिपमध्ये डिपॉझिट करतो, त्यावेळेला काय होतं, त्या फ्रेंडशिपमधनं मला नंतर जेव्हा विड्रॉ करायची वेळ येते, तेव्हा मला ते विड्रॉ पण करता येतं आणि मला एक चांगला मित्र मिळतो, जिथे मी माझं मन पूर्णपणे काय करू शकतो, मोकळं करू शकतो. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, थोडंसं डिपॉझिट करतो आणि रिटर्न जास्त मागतो. "ए, मी तुझ्यासाठी मागतो. तुला कटिंग पाजला ना, मग आता तुम्हाला मिल्कशेक पाज." द्यायचं एवढं आणि घ्यायचं एवढं. तसं नाही. डिपॉझिट किती केलं आणि सगळ्यात मुख्य लक्षण काय? गुह्य. म्हणजे त्याच्या भावना समजून घेण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. कृष्णाची मैत्रीण कोण होती? कृष्णाची मैत्रीण कोण होती? हं? राधा. कृष्णाची मैत्रीण कोणाला म्हटलं गेलं? असं हे राधेचं वर्णनच नाही भागवतात. राधेचं वर्णन नाही भागवतात. कृष्णाची मैत्रीण कोण आहे? द्रौपदी. तिला सखी म्हटलंय कृष्णाने. ही तू कोण आहे? माझी सखी, माझी मैत्रीण आहेस तू. त्या मैत्रिणीला जेव्हा त्रास झाला, माहिती आहे आपल्याला ती स्टोरी, वस्त्रहरण जेव्हा तिचं झालं, तर तिने जेव्हा कृष्णाला हाक मारली, हे कृष्ण, हे गोविंद, हे द्वारकाधीश, तर कृष्णाला यायला ती पहिले पण मदत मागत होती, पण इतरांकडनं मागत होती. कृष्णाकडनं सगळ्यात शेवटी मागितली आणि कृष्ण सगळ्यात शेवटी आले मदत करायला. तो प्रसंग झाला, त्यांना वनवास झाला, वनवासात गेले आणि वनवासात जेव्हा कृष्ण भेटले तिथे, तर ती मैत्रीण बघा, तिच्या मनात इतका आग आहे की माझ्याबरोबर मी राणी आहे, मी हस्तिनापुराची राणी आहे आणि मला तिथे विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला. अरे, जर मी इतकी असुरक्षित आहे तर प्रजा किती असुरक्षित असेल. अरे, राणी जर इतकी असुरक्षित आहे तर प्रजा कशी सुरक्षित असेल त्या दुर्योधनाच्या राज्यात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग ती कृष्णाला म्हणते, जेव्हा मला तुझी गरज होती कृष्ण, तू का नाही आला? मी इतकी हाक मारत होती, तू का नाही आला कृष्ण? कृष्ण आले. आले नाही अशातला भाग नाही. साडी कोण दिली एवढी? वस्त्र रूपात कृष्ण आले. तर कृष्ण तिला असं एवढं आलो ना, थोडासा तो उशीर झाला. कृष्णाने महाभारतात वर्णन आहे त्यावेळेला मान खाली घातली. कृष्णाने मान खाली घातली का? कारण त्याला कळत होतं की माझ्या मैत्रिणीला त्यावेळेला त्रास झालेला आहे. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. मी समजू शकतो तू किती मोठ्या अवघड प्रसंगात गेली. तो एक्सप्लेनेशन नाही देत बसला, की "अगं असं झालं, सॉरी, हे झालं." नाही. ही कुड रिलेट टू दॅट पेन. एका स्त्रीच्या म्हणजे चरित्र्यावर कोणी डाग लावतोय, ही तिच्यासाठी सगळ्यात मोठी पेनफुल गोष्ट असते. कृष्ण एक्सप्लेनेशन नाही देत बसले, कारण त्यांची मैत्री तेवढी डीप होती. ज्या वेळेला कृष्णाचा बोट कापला गेला, द्रौपदी तिथे होती. आठवतो तो प्रसंग आपल्याला? काय केलं तिने? तिने असं नाही विचार केला, नऊवारी आहे 10,000ची, थांब बरं. ए, तो खराब कपडा आण गं. केलं का? फरकन 5ची एक 10ची काही नाही, लगेच कटकट. प्रेम, इन्व्हेस्टमेंट आहे. जेव्हा इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा तर रिटर्न मिळतील. तर मैत्रीमध्ये सगळ्यात पहिले काय पाहिजे? इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बरं, किती इन्व्हेस्टमेंट केल्यावर किती रिटर्न ऑन याच्यात ROI पाहिजे तुम्हाला? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कितीला किती पाहिजे प्रभूजी तुम्हाला? भाऊ, तुम्ही 100% टाकलं प्रभूजींमध्ये, इन्व्हेस्ट केलं, किती रिटर्न पाहिजे? कृष्णा, किती पाहिजे तुला? तुझा मित्र आहे का पुढे आलेला? नाही, एकटा आला. द्रौपदीला नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? जर तुम्ही 100% इन्व्हेस्ट केलं मैत्रीमध्ये, किती रिटर्न पाहिजे तुम्हाला? सांगा, हात वर कर. मिनिमम किती रिटर्न पाहिजे?
100 पाहिजे. किती? काहीच नाही. ओके, गुड. ते थोडं जास्त झालं. ठीक आहे, प्रॅक्टिकल आपण प्रॅक्टिकल बोलू. किती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे? 100%? जर तुम्ही 100% एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. का? त्याला मी स्टोरी सांगेन. त्याला पण स्टोरी आहे, की तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती एक्सपेक्ट करायला पाहिजे कलियुगामध्ये. ही स्टोरी पण तुम्ही ऐकली, पण तिला ह्या अँगलमध्ये नाही पाहिलं तुम्ही. ज्यावेळेला हस्तिनापुराचा राजा बनवलं जातं युधिष्ठिर महाराजांना, नंतर लास्टला मग शेवटी एकदा भीम बाहेर पहारा देत असतो. मग तिथे एक माणूस येतो. तो भीमला म्हणतो, "हो," म्हणे, "आज फारच आश्चर्यकारक गोष्ट झाली." म्हणे, "काय झालं?" म्हणे, "मी एक बादलीभर पाणी घेतलं आणि 5 घड्यांमध्ये पाणी टाकलं. सगळं पाणी 5 घड्यांमध्ये टाकलं." म्हणे, "बरं मग?" म्हणे, "मग मी ते 5 घड्यातलं पाणी परत बादलीत टाकलं. तो बादली अर्धीच भरली." तो भीम म्हटलं, "दूध, खीर-बीर असं अर्धं झालं असतं, तुम्ही प्यायला असतं." याचं मला काय कळत नाही. ते युधिष्ठिर महाराजांकडे जातात. मग तो माणूस सांगतो, की "हे असं-असं झालं" म्हणे. तेव्हा युधिष्ठिर महाराज काय म्हणतात, "कलियुग सुरू झालेलं आहे. कलियुगात कुठलीही गोष्ट जर तुम्ही देताना 100% देत असाल, तर रिटर्नमध्ये किती मिळणार आहे तुम्हाला? गॅरंटी धरून चाला. ती 50% किंवा लेसच येईल. 100% रेअर आहे. म्हणून फ्रेंडशिपचा जनरल प्रिन्सिपल काय सांगतो, पूर्ण इन्व्हेस्ट करा, पण रिटर्न किती एक्सपेक्ट करा? मग तुम्ही आनंदी राहू शकता. मग हे सगळ्या रिलेशनमध्ये अप्लाय होतो. जसा परवाच काही येण्यापूर्वी एक आई आली तिच्या मुलाला घेऊन. तो मुलगा आता 12वी झाली आणि त्याने बी-एससी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. बी-एससी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं आणि तो म्हटलं, की "नाही, मला बी-एससी ॲग्री नाही करायचं" म्हणे. त्याची आई म्हणे, "का?" "त्याला स्कोपच नाही." म्हणे, "मग हे तू ॲडमिशन घेण्याच्या आधी तू ठरवलं ना ॲडमिशन कुठे घ्यायचं. मग हे तुला माहिती पाहिजे ना कशाला स्कोप आहे, कशाला." तो म्हणे, "नाही, मला नाही करायचं" म्हणे. म्हणे, "हे बघ, तू जिथे सांगितलं तिथे आम्ही पैसे जमा करून तुला ॲडमिशन घेऊन देऊ. याच्यापुढे आमच्याकडे पैसे नाही. तुला शिकायचं असेल तर शिक, नाहीतर सोडून दे" म्हणे. तो म्हणे, "हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला करायलाच पाहिजे." पोरगा सांगतो त्याला, आईला, "तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही करायला पाहिजे." म्हणे, "हे बघ, तुला 11वीला क्लास लावून दिले, अर्ध्यात सोडून दिले. 12वीला क्लास लावून दिले, 1,25,000 भरून अर्धे गेले, सोडून दिले. नंतर म्हणे मला कोडिंगचे क्लास लावून द्या, 10 दिवस केले, सोडून दिले. जिम लावली, 10 दिवस केली, सोडून दिली. आता तू म्हणे बी-एससी ॲग्रीला ॲडमिशन घेऊन दिलं, ते घेऊन दिलं, ते पण आता सोडतोय. आणि आता तो म्हणतो मला बी-बी-एला ॲडमिशन घेऊन दे." मग 5 वेळेला जर त्याने एकच गोष्ट एकाच पद्धतीने केली असेल, तर 6वी कशी करेल तो? मग त्याची आई म्हणे, "तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा?" आता हे माझ्यासमोर ते मुलगा आणि आई भांडतायत बरं का. मग त्याची आई लागली रडायला. "याच्यासाठी एवढं केलं" म्हणे मी. "पण कोण सांगितलं तुम्हाला करायला? इतकं केलं" म्हणे. "कमीत कमी मी आई आहे म्हणून तरी याने शिकलं पाहिजे" म्हणे. म्हटलं, "अहो, संबंधांमध्ये करताना तुम्ही पूर्ण करायचं असतं. रिटर्नमध्ये किती एक्सपेक्ट करायचं?" हा प्रिन्सिपल सगळ्या रिलेशनशिपमध्ये लागू. इव्हन तुम्ही जेव्हा एखादा पार्टनर चूज कराल लाईफमध्ये, तिथे सुद्धा हाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. फार कामात येतो. तेव्हा असं नाही म्हणायचं मी हिच्यावर डोळे झाक प्रेम. अरे डोळे उघडं करून पण तेच होतंय आणि बंद करून तेच होते. तुम्हाला सिद्धांतच माहिती नाही प्रेमाचे, तर त्याला कोण करणार काय? म्हणून त्या